विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. साहित्यधारा या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने मागील काही तासिकेमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्वरूप या पाठ्यघटकाचा अभ्यास आपण करत आहोत. या संदर्भाने आपण विचार करत आहोत. सलगपणे या पाठ्यघटकाला पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी वेगवेगळ्या संदर्भाने आपण विचार करत आहोत, आढावा घेत आहोत. मागच्या वेळा अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची होती या मुद्द्याला आपण सुरुवात केलेली होती. सलगपणे आपण या मुद्द्याला पुढे घेऊन जाऊयात. स्वराज्य बांधणी करताना भक्कम अर्थव्यवस्था उभारण्याचे उत्तम कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात केलेलं दिसून येते. महसुलाचे उत्पन्न हे सर्वात मोठे उत्पन्न त्या काळात होते. स्वराज्यातील जमीन मोजून त्यावर कर आकारला जात असे. जमीन मोजणीसाठी पगारी अधिकारी नेमलेले होते. अण्णाजी दत्तो यांच्याकडे हे कार्य होतं. जमिनीची प्रतवारी ठरवून म्हणजे कस ठरवून शेतसारा त्या काळात वसूल केला जात असे. शेती व्यवसायाला उत्तेजन दिले जाई. दुष्काळ प्रसंगी शेतकऱ्यांना शेतसारा माफ सुद्धा केला जात असे. राज्याच्या उत्पन्नाचे दुसरे महत्त्वाचे साधन चौथाई आणि सरदेशमुखी होत. ही साधने शिवपूर्व काळापासून होती. सरहद्दीवरील दुबळ्या राज्यकर्त्याकडून त्यांच्या उत्पन्नाचा चौथा हिस्सा वसूल करून घेणे म्हणजे चौथाई असं त्यावेळेस म्हटलं जात असे. राज्यातील आर्थिक उत्पन्न वाढवण्याचे दुसरे एक महत्त्वाचे साधन म्हणजे सरदेशमुखी होती. सुभ्यातील म्हणजे त्या विभागातील गटातील एकूण उत्पन्नाच्या 1/10 भागास सरदेशमुखी असं म्हटलं जात असे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर सुद्धा आकारला जात असे. त्या काळात वाणी कराला मागपट्टी, चांभाराला पायपोशी आणि तेल्याला तेलपट्टी या नावाचे कर आकारले जात होते. बलुतेदारांना कारूक या नावाचा एक कर त्या काळात द्यावा लागत असे. राज्याभिषेक प्रसंगी सिंहासनपट्टी सुद्धा कर म्हणून घेतला जात असे. उत्पन्नाचा एक मोठा भाग त्या काळात संरक्षण व्यवस्थेवर खर्च केला जात असे. जसे किल्ले बांधणे, युद्ध साहित्य घेणे आणि शेतकऱ्यासाठी हा खर्च केला जात असे. त्याचबरोबर मर्दुमकी गाजविणाऱ्या सैनिकांना सुद्धा त्या काळात योग्य बक्षिसे दिली जात असत. यावरही तो पैसा खर्च केला जात होता. त्यानंतर महाराजाच्या कालखंडामध्ये लष्करी व्यवस्था कशा स्वरूपाची होती हे आपल्याला पाहावं लागेल. स्वराज्य स्थापना आणि विस्तारासाठी एक कार्यक्षम लष्कराची नितांत आवश्यकता त्या काळात होती. शिवाजी महाराजांचं लष्कर हे अत्यंत आटोपशीर होतं. अष्टप्रधानापैकी 2 प्रधान वगळता प्रत्येक प्रधानाने युद्धशास्त्रात पारंगत असले पाहिजे व रणांगणावर गेले पाहिजे असा दंडक म्हणजे नियम त्या काळात होता. 10 सैनिकावर नाईक नावाचा एक अधिकारी नेमला जात असे. त्यानंतर चढत्या क्रमाने हवालदार, जुमलेदार, हजारी आणि सरनोबत असे अधिकारी त्या काळात होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वदल सुद्धा अत्यंत प्रभावी होतं. ज्याच्याकडे स्वतःचे घोडे होते त्यास शिलेदार असे म्हणत असत आणि ज्यांच्याकडे सरकारी घोडे होते त्यास बारगीर म्हणत असत. 25 बारगीरावर 1 हवालदार असे. लष्करातील तळ हा साधा असून सैनिक उघड्यावरच राहत होते. महाराजासाठी एखादा तंबू त्या काळात असे. खूप वेळा तर झाडाला कपडा टांगून सावलीत तयार करून महाराज आश्रय घेत असत. स्वारीच्या वेळी बायका पोरे न घेण्याचा त्यांचा एक नियम होता, दंडक होता. महाराजांचे हेर खाते हे विलक्षण कार्यक्षम होते. स्वतः महाराजच वेश बदलून हेर बनत असत. बहिर्जी नाईक हा हेर खात्याचा प्रमुख होता. परप्रांतीय लोकही शिवाजीसाठी त्या काळात हेरगिरी करत असत. उदाहरणार्थ वल्लभ गंगादास हा एक सुरतेचा व्यापारी त्या काळात शिवाजीसाठी हेरगिरी करत होता. उत्तम हेरांना त्या काळात पारितोषिके मिळत असत. हेरांना शिवाजीराजे भरपूर पगार देत असत. तर अशा स्वरूपाची
एक लष्करी व्यवस्था सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असलेली आपल्याला दिसून येते. कारण महाराजांचं धोरणं ही फार विलक्षण आणि दूरदृष्टी पथातली होती हे आमच्या लक्षात येतं. त्यानंतर महाराजांचं धार्मिक धोरण कशा स्वरूपाचं होतं याचाही विचार आपल्याला करता येतो. अतिशय सूक्ष्म अशा स्वरूपाचे बारकावे या पाठ्यघटकामधून आपल्याला लक्षात घेता येतात. तर धार्मिक धोरणाच्या संदर्भात विचार करत असताना असं म्हणता येईल, शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरण हे अत्यंत सहिष्णुतेचं होतं. सर्व धर्म श्रेष्ठ असून परमेश्वर एकच आहे. मशिदीत परमेश्वर स्मरणासाठी भक्तजन बांग देतात तर मंदिरामध्ये घंटानाद करतात, असे शिवाजी महाराजांनी औरंगजेबास लिहिलेल्या एका पत्रामधून दिसतंय. सृष्टी म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेले एक उत्कृष्ट चित्र आहे असं महाराजांना सांगायचं आहे. स्वराज्यात प्रत्येकाच्या धर्मानुसार आचरण करण्यास मुभा होती. मुभा म्हणजे परवानगी होती. साधू संतांचा आदर व सांस्कृतिक परंपरा जतन करण्यास मुभा होती, परवानगी होती. महाराजांनी अनेक मंदिरे बांधण्यास त्या काळात उत्तेजन दिलेलं आहे. संत तुकाराम आणि समर्थ रामदासावर छत्रपती शिवाजी महाराजांची अपार श्रद्धा होती. शिवाजी महाराजांचं धार्मिक धोरणाचा एक विशेष म्हणजे अंधश्रद्धा आणि रूढीप्रियता ह्या दोन्ही गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांना अजिबात मान्य नव्हत्या. संस्कृती रक्षण आणि आत्मसन्मान वाढवण्याचे एक महत्त्वपूर्ण कार्य महाराजांनी त्या काळात केलेलं आपल्याला दिसून येतं आहे. महाराजांच्या काळातली न्यायव्यवस्था कशा स्वरूपाची होती तर न्यायव्यवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांनी पंचायत पद्धतीच्या न्यायव्यवस्थेला त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं होतं. पंचायत पद्धती ही परंपरागत न्याय पद्धती होती. गाव पंचायत न्यायदान करीत असे. नैतिक गुन्ह्याविषयी स्वतः महाराजच अत्यंत संवेदनशील होते. स्वराज्य स्थापनेनंतर एका गावच्या पाटलाने व्यभिचार केला त्यावेळी एक हात आणि एक पाय तोडून त्यावेळेस महाराजांनी त्या व्यक्तीला शिक्षा दिलेली होती. शत्रू पक्षाकडील स्त्री सैनिकांनी पकडून आणली तर साडी चोळीचा सन्मान करून त्या काळात महाराज त्या स्त्रीला पाठवत होते. त्यानंतर नूतन सृष्टीचा जनक हा एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. 30 ते 35 वर्षाच्या काळात महाराजांनी स्वराज्याचा चौफेर आणि विचाराने विस्तार केलेला होता. शेकडो वर्षाच्या पारतंत्र्यातील लोकांना स्वातंत्र्याचा मंत्र दिलेला होता. अस्मिता जागृत करून स्वाभिमान शिकविला व नवा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने उभा केला. राज्यस्थापनेबरोबर जनता सुखी केली. शेतकऱ्यांची दैन्य व्यवस्था संपावी. स्वराज्यातील व्यापार समृद्ध व्हावा. साधू संतांना निर्भयपणे उपासना करता यावी. जातींना संरक्षण मिळाले पाहिजे आणि स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे. अशा स्वरूपाची विचारधारा मांडणारे हे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे होते. शिवाजी महाराज एक तत्वज्ञ आणि वंदनीय थोर पुरुष होते असं आपल्याला या त्यांच्या पाठ्यघटक क्रमांक 2च्या संदर्भानं सांगता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांची कामगिरी ही खरोखरच वाखाणनीय स्वरूपाची होती हे या पाठ्यघटकातून आपल्याला लक्षात घेता येतं. तर हा पाठ्यघटक क्रमांक 1 जो आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. इथं थांबूयात. नमस्कार.